प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी आज श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. 8 दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात येतोय. 19 तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार असेल. माझी जागा महायुतीला देणार आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहाचा अजून एक कारनामा. पोलिसांनीच केला धक्कादायक खुलासा. मिहिरने गुन्ह्यात वापरलेल्या कारवर याआधीही पोलिसांनी 2 वेळा कार भरधाव वेगात चालवल्याप्रकरणी चलन कापल्याचे तपासात उघड झालंय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. पेन्सिल्व्हेनियाच्या प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर 2 हल्लेखोरांनी गोळी काढली आहे. व्हिडिओ व्हायरल. राज्यात चर्चेत आलेली ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर हिला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे नगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषींवर 7 दिवसात कारवाई करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिलाय. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29,000 कोटींहून अधिक किमतीच्या विविध कामांचे भूमिपूजन, पायाभरणी, शुभारंभ आणि लोकार्पण केले. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या क्लीन चिटला नव्याने आव्हान देण्यात आले. अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली असून यावर 25 जुलैला सुनावणी होणार आहे. अंबाती रायडूच्या निर्णायक अर्धशतकाच्या जोरावर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून धुव्वा उडवलाय व युवराजच्या नेतृत्वात WCL 2024 ट्रॉफीवर नाव कोरलं.